चैत्र पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त कोल्हापुरात अनेक सोहळे पार पडले जातात आणि त्यातीलच एक सोहळा म्हणजे कोल्हापूरच्या यल्लमा देवीच्या आजचा विवाह सोहळा। तर त्याचं काय महत्त्व आहे आज आपण इथल्या पुजाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। तर त्याचं काय महत्त्व आहे आणि आजचा दिवस काय आहे? नमस्कार। तर सर्वप्रथम माझं नाव प्रसाद मदनाई जाधव, मी वड्यावरील रेणुका देवीचा पुजारी। तर आजचं देवीचं महत्त्व म्हणजे आजच्या दिवशी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवीचं लग्न सोहळा पार पडतो। तर या विवाह सोहळ्या दिवशी सकाळी पहाटे 4ला देवीचा अभिषेक होतो। अभिषेक झाल्यानंतर देवीच्या अलंकारिक सालाबादप्रमाणे जी पूजा असते ती पूजा मांडण्यात येते। आता थोड्या वेळातच आपल्या पालखीची प्रदक्षिणा चालू होईल। त्याच्या आधी पूर्वी आपल्या देवीच्या अक्षदा लागतील, आरती होईल। आरती झाल्यानंतर देवळाभोवती पालखीचा 5 प्रदक्षिणा, त्याला आपण छबिना बोलतो, 5 प्रदक्षिणा झाल्यानंतर महाप्रसाद चालू होईल आणि आपले भाविक भक्त दर्शन घेऊन परत आपल्या माघारी जातील घरी। म्हणजे किती वेळ असतो हा सोहळा तरी? एक तासभर तरी असतो। हो। आणि दरवर्षी चैत्र पौर्णिमा झाल्यानंतरच हा सोहळा साजरा केला जातो? चैत्र पौर्णिमे दिवशीच साजरा केला जातो असं त्याचं। या वर्षी फक्त असं आले की बाबा ज्योतिबाची चैत्र पौर्णिमा आधी पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी रेणुका देवीचा विवाह सोहळा आला। जसं सौंदतीत जसं शास्त्र आहे तसंच आपल्या वड्यावर पण शास्त्र। तर आता आपल्या बरोबर प्रसन्न मालेकर पण आहेत। काय सांगाल आजच्या दिवशीच्या सोहळ्याचं महत्त्व? चैत्र शुक्ल पौर्णिमा अर्थात भगवती रेणुका आणि महर्षी जमदग्नींच्या विवाहाचा दिवस। रेणुका महात्म्यातल्या कथेप्रमाणे चैत्र पौर्णिमेला रेणुकेचा विवाह सोहळा संपन्न झाला। सूर्योदयाला 11 घटका झाल्यानंतर हा विवाह सोहळा संपन्न केला जातो आणि त्या निमित्तानं याचा आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला रेणुकेचं कंकण विमोचन झाल्यानंतर रेणुका ही विधवा झाल्याचं मानलं जातं, त्यामुळे 3 दिवसाचं वैधव्य त्यावेळेला मानलं जातं। तर कृतयुगामधलं हे 3 दिवसाचं किंवा 4 दिवसाचं वैधव्य हे कलियुगामध्ये 4 महिन्याचं मानलं जातं। त्यामुळे मार्गशीर्ष पौर्णिमेपासून रेणुकेचा पालखी सोहळा होत नाही। मात्र आज चैत्र पौर्णिमेला देवीचा हा अक्षता मंगलाष्टका झाल्यानंतर अक्षती झाल्यानंतर आरती होते। आरती झाल्यानंतर अक्षता पडतात आणि त्यानंतर पालखी सोहळा पूर्ववत सुरू होतो। तो मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत अखंड सुरू राहतो। एकूणच रेणुका जगदंबा जी मार्गशीर्ष पौर्णिमेला जिला वैधव्य प्राप्त झालं तिला पुन्हा एकदा सकल सौभाग्य अर्पण करण्याचा आजचा दिवस। त्यामुळं सौंदतीवरती म्हणजे रेणुकाच्या डोंगरावरती सुद्धा हा सोहळा पार पडत असतो। दरवर्षी ज्योतिबा यात्रा ही हस्त नक्षत्रावर भरते, त्यामुळे कधी कधी हस्त नक्षत्र आणि पौर्णिमा याच्यामध्ये अंतर पडल्यानंतर आदल्या दिवशी ज्योतिबा यात्रा होते आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदय व्यापिनी पौर्णिमेला रेणुकेचा सोहळा होतो। पण मुख्य याला तिथी निर्णय असाच आहे की ज्या दिवशी सूर्योदयाला चैत्र पौर्णिमा त्या दिवशी हा रेणुकेचा विवाह सोहळा होतो। तर आज आपण बघितलं की चैत्र पौर्णिमा झाल्यानंतर कोल्हापुरातील यल्लमा मंदिरात लग्न सोहळा पार पाडला जातो आणि तिथल्या प्रथा काय आहेत आणि तिथं कशा पद्धतीने विवाह सोहळा दरवर्षी पार पाडला जातो हे आज आपण जाणून घेतलेलं आहे। माझं महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम